म्हणजे त्यांची पोरं पळवले जातील हे त्यांना आता भीती त्यांच्या मनामध्ये आहे. आणि संजय राऊत एकीकडे म्हणतात की शिवसेनेची पोरं पळवणार भाजप. 24 तासामध्ये यांच्यामध्ये एक वाक्यता सुद्धा नाही कोण कुणाशी पळवणार आहे. तुम्ही एकदा ठरवून घ्या काय बोलायचं. काल त्यांची युतीची घोषणा झाली, आजचं वातावरण काय. मनसेचे जे काही 20 वर्षापासून पदाधिकारी होते त्यांनी सर्वांनी पक्ष सोडलाय. माझ्या जिल्ह्यातला जिल्हा प्रमुख आमच्या पक्षात आला, सर्व समोर आलाय. त्याच्या डोळ्यावर कुठे पट्टी नव्हती, तोंडावर कुठे पट्टी नव्हती. म्हणजे पळवा पळवीच याचा अर्थ त्यांना कोंडून नेणे किंवा दाखवणे असं तर काही घडलेलं नाही ना. भाजपकडे काही पदाधिकारी गेले, त्यांच्याही डोळ्यावर पट्टी नव्हती. म्हणून तुम्हाला जो काही विचार वाटतोय की आम्ही युती केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण चेंज होणार, असं काहीच घडणार नाहीये आणि याची शक्यता सुद्धा नाहीये. एकीकडे म्हणायचं की महाराष्ट्राच्या हितासाठी आलेले, मुंबईच्या हितासाठी आलो, मराठी माणसाच्या हितासाठी आलो. आणि 30 वर्ष सत्ता होती तिथे मुंबईमध्ये. 30 वर्ष सत्ता कोणाची होती? काँग्रेसची होती, राष्ट्रवादीची होती. तुमची सत्ता, तुम्ही हाकणारे राज्यकर्ते. 2.5 वर्ष महाराष्ट्रावर सत्ता होती. मराठी माणूस कुठे गेला? का दिसत नव्हता तेव्हा? तो कुठेतरी बाहेर गावी गेला होता. आज तो काय मुंबईमध्ये त्याचा येतोय आणि आता तुम्ही त्याचं हित पाहतायत. आता तुम्ही स्वतःचं हित पहा. मराठी माणसाचं हित पाहायला आम्ही सक्षम आहोत आणि त्या पद्धतीने आमची वाटचाल सुद्धा सुरू आहे. संजय राऊत असंही म्हणाले की शिंदेची पोरं अनौरस आणि शिंदेची पोरं अनौरस असल्याचं अमित शहानी त्यांना नाव दिलेलं आहे. अहो, याला काय माहिती. खरडेगाशी करणाऱ्यांनी इतरांच्या बद्दल वक्तव्य करू नये. तुमची आता जाऊ द्या, काय आम्हाला इतक्या खालच्या पातळीवर बोललो ना मग मिरच्या लागतील. कुणाकुणाचे पाय साठू साठू तुम्ही थकलेला आहात ना. मग तो राहुल गांधीचा दौरा चाललेत सगळेजण. ते शरद पवारचा सिल्वर ओ तुमच्यामुळे त्याचं पावित्र्य गेलं. आता असं म्हणावं लागेल. काश्मीरला चालले, आता सोनियाकडे चाललेत दुसरी अम्मा पायाला. त्याच्यातून तुम्ही काय त्यांचे होणार आहेत का अपत्य? आम्हाला आमच्या वर टीका करण्या अगोदर आपण काय करतो याचं थोडस काळजी घ्या, त्याच्यावर तुम्ही बोला. याचंही म्हणाले की आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो. मग तुम्ही काय एकमेकात चंपी करायला एकत्र आलात का? सत्तेसाठी हे मान्य करा ना. याला म्हणतात आम्ही सत्ता आणि सत्ता. महानगरपालिकेमध्ये असलेले ते कोंबडीचं सोन्याचं अंड घेण्यासाठी आलो हे स्पष्टपणे सांगा. काय घाबरताय तुम्ही? तसंही 30 वर्ष तेच केलं ना. पर्सेंटेजच्या शिवाय त्याचं काय झालंय मुंबईमध्ये? हे ठेकेदाराला कोणी पोचलंय? हे ठेकेदार कुणाचे होते? हे बिल्डर कुणाचे होते? ज्यांनी मुंबईकरांना मुंबईच्या बाहेर काढलंय ते ठेकेदाराला कोणी दिलंय? अभय आम्ही दिलंय. म्हणून आता तुम्हाला पुन्हा एन प्रकारे सत्ता पाहिजे, त्यासाठी तुमची झालेली युती आहे आणि ती युती आता महाराष्ट्रातील जनता किंवा मुंबईची जनता सुद्धा सहन करणार नाही. आदित्य ठाकरेचे मंत्री म्हणतात महाराष्ट्र